नमस्कार मित्रांनो, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठीचा हा जी.आर. महिला व बाल्य विकास विभाग यांच्यामार्फत आज जाहीर करण्यात आलेला आहे। तर पाहूया या योजनेविषयीची माहिती जी सरकारने ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे। पिंक ई रिक्षा या योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा 18 ते 35 ठेवण्यात आलेली आहे। मात्र महिलांकडे वाहन चालक परवाना असणं आवश्यक आहे। चला तर पाहूया शासन निर्णय। 8 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार गरजू महिलांना रोजगारासाठी ई रिक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि याच्यासाठी पहिले 7 शहरातील 4400 लाभार्थी संख्या पुढील प्रमाणे विभागण्यात आलेली होती। मात्र आता ह्याच्यामध्ये बदल होऊन सुधारित लाभार्थी संख्या त्यांनी अपडेट केलेली आहे। पुणे लोकेशनमध्ये 2800, नाशिकमध्ये 1000, नागपूरमध्ये 2000, अहमदनगर 600, पिंपरी 600, अमरावती 600, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर मिळून 600 अशी एकूण 10,000 पिंक ई रिक्षा ह्या वाटण्यात येणार आहेत। शासनाच्या निर्णयानुसार मोटर वाहन कायदा 1988च्या कलम 74 मधील तरतुदीनुसार परिवहन प्राधिकरण यांना कंत्राटी वाहतूक या संदर्भात परवाना देण्याचे अधिकार असल्याने त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ई रिक्षा संदर्भात परवाने देताना हे धोरण व त्याच्या संबंधित अटी व शर्ती विचारात घेऊन कार्यवाही करायची आहे।